नमस्कार. लर्निफाय अकॅडमी निर्मित पोषण आहाराचा डिजिटल सोबती लर्निफाय MDM पोर्टलवरती आपलं सहर्ष स्वागत. पोर्टल रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड वापरून या ठिकाणी लॉग इन करायचे. लॉग इन झाल्यानंतर इथं माय सॉफ्टवेअर्समध्ये तुमचे जे काही तुम्ही सबस्क्राईब केलेले सॉफ्टवेअर्स असतील ते तुम्हाला इथे दिसतील. MDM पोर्टल मी ओपन करतो. या ठिकाणी या पद्धतीनं आपला डॅशबोर्ड आपल्याला उपलब्ध आहे. आता यामध्ये आपण सुरुवात करतोय, तर सुरुवात कशी करायची आणि नेमकं आपण कोणकोणत्या स्टेपनं पुढे जायचे ते मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इनिशियल स्टॉक भरायला सांगितलं जाईल, म्हणजे तुमची आरंभीची शिल्लक भरायला सांगितली जाईल. तुम्ही ज्या महिन्यापासून हे वापरायला सुरुवात करणार असाल किंवा तुम्हाला रिपोर्ट्स ज्या महिन्यापासून पाहिजे असतील त्या महिन्याची सुरुवातीची शिल्लक तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. सर्व इन्ग्रेडियंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते सर्व इन्ग्रेडियंट तुम्ही व्यवस्थित आपल्याकडे जो स्टॉक आहे त्या महिन्याच्या ओपनिंगचा तो इथं आपल्याला भरायचा आहे आणि सेव्ह ओपनिंग स्टॉकवर क्लिक करायचे. ही सगळ्यात पहिली कृती आणि एकदाच करायची आहे, ही तुम्हाला वारंवार करायची नाही. यानंतर ज्या वेळेस तुम्हाला माल प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही स्टॉक रिसिव्हडमध्ये दाखवू शकता. तुम्हाला जर तुमच्याकडे माल शिल्लक नाही आहे, तुम्ही लोकसहभागातून घेतला असेल तर तो लोकसहभाग या ठिकाणी दाखवू शकता आणि खराब झाला असेल तर डॅमेज्ड स्टॉकमध्ये तुम्ही दाखवू शकता. हे स्टॉकचे 4 मेनू आहेत. सर्वात प्रथम आपल्याला इनिशियल स्टॉक भरून घ्यायचा आहे. इनिशियल स्टॉक भरल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे, ते म्हणजे मेनू सेटअप. सगळ्यात महत्त्वाचा मेनू आहे पहा इथं. मेनू सेटअपमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये यानंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे रेसिपी इन्ग्रेडियंट्समध्ये जायचं आहे. तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला इथं वरती रेसिपीज दिलेल्या आहेत आणि या रेसिपीजमध्ये तुम्हाला जो मेनू हवा आहे तो मेनू तुम्ही सिलेक्ट करा. समजा मी चवळी खिचडी असं सिलेक्ट केलं आणि यामध्ये मला काय काय हवं आहे, म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार हे वेगळं वेगळं आहे. काही ठिकाणी जिरं मोहरी नाही आहे, काही ठिकाणी मिरची पावडर आहे, काही ठिकाणी तिखट मसाला नाही आहे. तर तुमच्याकडं जे जे काही इन्ग्रेडियंट्स ठरलेले आहेत त्या त्या मेनूनुसार ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. तुम्हाला इथं सिलेक्ट करण्याची संधी आहे पहा. तुम्ही ते सिलेक्ट करा आणि सेव्ह इन्ग्रेडियंट सेटिंगला क्लिक करा. हे चवळी खिचडी या मेनूसाठी सेट झालं. याच पद्धतीनं तुम्हाला सर्व जे काही मेनू आहेत ते सर्व मेनू तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यातले जे काही इन्ग्रेडियंट तुमच्याकडे आहेत ते सगळे तुम्ही ठरवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेच्या परिपत्रकानुसार हे सेट होऊन जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे आपल्याला आणि हे एकदाच करायचं, हे वारंवार करत बसायचं नाही आपल्याला. प्रत्येक रेसिपी सिलेक्ट करा, त्यातले तुमचे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते इन्ग्रेडियंट्स तुम्ही तिथं सेट करून सेव्ह करून घ्या. हे तुमचे इन्ग्रेडियंट्स तुमच्या जिल्ह्यानुसार सेव्ह होतील. हे झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे रेसिपी फॉर्म्युलाजमध्ये. रेसिपी फॉर्म्युलाजमध्ये तुम्ही आला की आपण जे मेनूमधले इन्ग्रेडियंट ठरवलेले आहेत त्याचं प्रमाण इथं ॲडमिन स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार इथं दिलेलं आहे. म्हणजे आमच्यातर्फे तुम्हाला हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं की ॲडमिन स्टँडर्डमध्ये माझ्याकडं मोहरीचं प्रमाण जे 0.1 ग्रॅम आहे, म्हणजे 1 मिलीग्रॅम आहे समजूया आपण, तर तसं नाही आहे, आमच्याकडं थोडं वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं. तर तुम्हाला इथं बदल करण्याची संधी आहे, ती आहे कस्टममध्ये. इथं कस्टम फॉर्म्युलाला क्लिक करायचं आणि तुमच्याकडं जे काही प्रमाण असेल, समजा तेल इथं 5 ग्रॅम आहे त्याच्याऐवजी मी इथं 7 ग्रॅम करतो. तर हे 7 ग्रॅम मी केलं आणि मला हे सेव्ह करायचं आहे. बघा, कस्टम फॉर्म्युला सिलेक्ट केला. इथं व्हेजिटेबल पुलाव दिसतंय, म्हणजे मी व्हेजिटेबल पुलावचे प्रमाण इथं ठरवतोय, लक्षात घ्या, त्या रेसिपीचे फक्त. आणि मी सेव्हला क्लिक केलं की मला विचारते की कुठल्या तारखेपासून हे बदल लागू करायचे. असं होऊ शकतं की परिपत्रक बदलेल आणि परिपत्रक बदलल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा 15 जुलैपासून हे प्रमाण तुम्ही पुढं कंटिन्यू करा. तर आपल्याला ती तारीख तिथं सिलेक्ट करू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला असं वाटतंय मी एप्रिलची माहिती भरलेली, मेची भरलेली, आता जूनची पण जवळपास पूर्ण झालेली आहे माझी भरून, आणि माझ्या आता लक्षात आलं की माझ्याकडे हे प्रमाण चुकीचं आहे. तर मी हे चुकीचं जे प्रमाण आहे
ते प्रमाण माझ्या आत्ता लक्षात आल्यानंतर मला असं पाहिजे की पाठीमागच्या तारखेपासून मग ते सगळे बदल झाले पाहिजेत असं मला वाटते. तर मी काय करू शकतो, मग इथं एप्रिल महिन्यातली तारीख एखादी निवडेल मी. एप्रिलची पहिली तारीख जी आहे ती निवडेल आणि सेव्ह करेल. म्हणजे काय होईल, हे जे काही मी तेल 7 ग्रॅम केलं व्हेजिटेबल पुलावमध्ये ते 1 एप्रिलपासून काउंट करेल आत्तापर्यंत. म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे की कुठल्या तारखेपासून हा बदल तुम्हाला अपेक्षित आहे, त्यानुसार ते वर्क होणार आहे. इथं लक्षात घ्या, इथं व्हेजिटेबल पुलावचं सेटिंग आपण करून घेतलं. तसंच मुगडाळ खिचडी, चना हरभरा हे जे सगळे मेनू आहेत, ह्या सगळ्या मेनूचं तुम्ही प्रमाण तुमच्या जिल्ह्यानुसार ठरवू शकता. हे देखील तुम्हाला एकदाच करायचं आहे. जोपर्यंत शासकीय परिपत्रक बदलत नाही तुमच्याकडचं, तोपर्यंत तुम्हाला हे बदलायचं नाही आहे. हे प्रत्येक महिन्याला बदलत बसायचं नाही आपल्याला. एकदा सेट करून ठेवलं की तुमचे कॅल्क्युलेशन सगळे याच प्रमाणे होणार आहेत. तर हे एक काम करायचं महत्त्वाचं. त्यानंतर आपल्याला अनुदान सेटिंगमध्ये काही करण्याची आवश्यकता नाही, तर केलेलं आहे. हे ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस तुम्ही हे चेंज करू शकता. यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे ते म्हणजे मंथली कॅलेंडरमध्ये. मंथली कॅलेंडरमध्ये तुम्ही आलात की इथं तुम्ही ज्या महिन्याची माहिती भरणार आहात, समजा मी आता जुलैची माहिती मला सुरुवात करायची आहे, मी व्ह्यू कॅलेंडर करतो. व्ह्यू कॅलेंडर केल्यानंतर इथं मला ॲडमिन मास्टर कॅलेंडरमध्ये रविवार फक्त सुट्ट्या दिसत आहेत, इतर कुठलीही सुट्टी इथं नाही दिसत आहे. त्याचबरोबर इथं 1 जुलैला चना हरभरा पुलाव, 2 तारखेला चवळी खिचडी, हे परिपत्रकानुसार तुम्हाला मेनू ठरवून दिलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की नाही आमच्याकडे इथं बदल आहे, तर तुम्ही काय करू शकता, कस्टम कॅलेंडरला क्लिक करायचं आहे आणि कस्टम कॅलेंडरला क्लिक केलं की तुम्हाला इथं बदल करता येणार आहे. मग तो बदल कसा करायचा आहे पहा. इथं 1 तारखेला चना हरभरा पुलाव आहे, तुम्हाला नको आहे तो तुम्हाला दुसरा मेनू सिलेक्ट करता येण्याची संधी येते पहा. चवळी खिचडी सिलेक्ट केलं मी. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की 3 जुलैला मला सुट्टी, तर तुम्ही इथं सुट्टी जाहीर करू शकता. त्या दिवशी सुट्टी राहील तुमच्याकडं, ते डेली एंट्रीमध्ये ते दाखवलं जाणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सुट्ट्या इथं अगोदर मॅनेज करून घ्यायच्या. तुमच्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या सुट्ट्या मी सगळ्या सेट केल्या समजा. त्याचबरोबर मेनू मला समजा 4 तारखेला मला मोड आलेली मटकी पाहिजे, तर मी ते इथं सिलेक्ट केलं. जे काही बदल मला पाहिजे ते बदल मी इथं करून घेतले. हे महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे करून घ्यायचेत आणि सेव्ह मंथली कॅलेंडर म्हणायचं आहे. तुमचं मंथली कॅलेंडर तुमच्या नियोजनानुसार सेव्ह होऊन जाईल. ही ॲक्टिव्हिटी देखील आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला एकदाच करायची आहे. बरं, तुम्हाला नंतर असं वाटलं की नाही माझ्याकडून एखादी सुट्टी राहिली चुकून, तर तुम्ही नंतर ह्याच्यामध्ये अपडेट करू शकता, तरी काही हरकत नाही आहे. हे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे मग शेवटचा ऑप्शन, जो आपला शेवटचं जे महत्त्वाचं काम आपलं असणार आहे ते म्हणजे डेली एंट्रीचं, जे की तुम्हाला नियमित करावं लागेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला रिपोर्ट जनरेट करायचे त्यावेळेस तुम्हाला हे सगळे त्या दिवसापर्यंतचे सगळे एंट्रीज करावे लागतील. डेली एंट्रीला आलात की इथं 1 जुलै तारीख दिसते पहा, आणि इथं समजा तुम्हाला इथे एक ऑप्शन दिला आहे की आहार शिजवला आहे की नाही. होय असेल तर होय करा. बाय डिफॉल्ट होय राहील. जर नसला शिजवला तरच फक्त नाही करा त्या दिवशी. आणि तिथं कारण निवडा तुम्हाला जे हवं आहे ते कारण निवडा. समजा शाळेची सहल आहे म्हणून मी नाही केलं आणि सेव्ह केलं एंट्री, तर त्या दिवशी आहार शिजवला नाही असं काउंट होईल थोडक्यात. म्हणजे कामाच्या दिवसामध्ये तो पकडला जाईल, परंतु शिजवून दिलेल्या दिवसामध्ये तो काउंट होणार नाही. याप्रमाणे मी पुन्हा तिथे होय केलं तरी चालू शकते त्या तारखेला. म्हणजे तुम्हाला पुन्हा बदल करण्याची संधी इथं आहे, लक्षात घ्या. पटसंख्या टाकली मी समजा 20,000 विद्यार्थी 20 आणि वापरलेले ताटे देखील 20. यानुसार इथं सगळं कॅल्क्युलेशन होईल. पूरक आहार दिला असेल तर क्लिक करा आणि जो काही दिला आहे तो इथं तुम्ही लिहू शकता. नसेल तर क्लिक करू नका आणि अपडेट एंट्रीला क्लिक करा. तुमची त्या दिवसाची एंट्री इथं सेव्ह झाली. पुन्हा समजा 2 तारखेला तुम्हाला भरायचं तर 2 तारखेला इथं क्लिक करा. 2 तारखेची माहिती भरा, सेव्ह करा. या पद्धतीने तुम्ही पूर्ण महिन्याची एका दिवशी देखील करू शकाल, लक्षात घ्या, शेवटच्या दिवशी, किंवा तुम्ही रोजच्या रोज जरी भरलं याच्यामध्ये तरी काय हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला फ्लो आहे कामाचा. आणि याच्यानंतर मग आपले रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्समध्ये मंथली रिपोर्टला गेला की तुम्ही इथं हे 5 प्रकारचे रिपोर्ट्स तुम्हाला दिलेले. तुम्हाला जो हवा आहे तो रिपोर्ट तुम्ही यातून डाउनलोड करून घेऊ शकता. दुसरं इयरली रिपोर्टमध्ये तुम्हाला वार्षिक उपयोगिता हे वर्षाच्या शेवटीच आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मागणी करायची असेल तर महिना सिलेक्ट करा, जो ज्या महिन्याची तुम्हाला मागणी करायची आहे. समजा मला ऑगस्टची करायची आहे आणि मी पट टाकला 20 की माझी मागणी तर तयार होईल. ती मागणी आपण प्रिंट करून देऊ शकतो. त्यानंतर स्वयंपाकी करारनामा तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही इथं तपशील भरावर क्लिक करा. तुमच्या शाळेचा सर्व तपशील भरा आणि करारनामा PDF तयार करा म्हटलं की तुमची इथं PDF तयार होणार आहे.
तर या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो फ्लो कसा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला स्टॉकमधला इनिशियल स्टॉक भरायचा आहे, म्हणजे मागील शिल्लक सर्व भरून द्यायची आहे. ज्या महिन्यात आपण सुरुवात करतोय त्या महिन्याची भरली तरी चालेल. दुसरं, हे झाल्यानंतर आपल्याला मेनू सेटअपमध्ये रेसिपी इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्या जे काही मेनू आहेत त्या मेनूतले इन्ग्रेडियंट्स आपल्याला ठरवून घ्यायचे आहेत. हे एकदाच करायचं, हे पुन्हा पुन्हा करायचं नाही. त्यानंतर रेसिपी फॉर्म्युलामधले प्रमाण प्रत्येक रेसिपीचं इथं कस्टमवर क्लिक करायचे आणि एक एक मेनू निवडून आपल्याला आपल्याकडच्या नियोजनानुसार इथं प्रमाण ठरवून घ्यायचं. हे सगळं आता ग्रॅममध्ये असणार आहे. हे देखील आपल्याला एकदाच करायचं आहे. प्रत्येक मेनू इथं सेव्ह करायला विसरू नका. हे झाल्यानंतर आपल्याला मंथली कॅलेंडरला जायचं आहे, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला मंथली कॅलेंडर एकदा सेट करून घ्या. सुट्ट्या वगैरे सगळ्या सेट करा. त्यानंतर मेनू तुमच्या सर्कलनुसार किंवा तुमचं जे काही नियोजन ठरलं आहे त्या नियोजनाप्रमाणे मेनू इथं सेट करा आणि हे देखील कॅलेंडर एकदा सेव्ह करा. हे सेव्ह झालं की मग तुम्हाला फक्त पट भरत जायचं आहे रोजची रोज. बाकी तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट करायची नाही. एवढं सोपं आहे. आणि नंतर मग महिन्याच्या शेवटी तुम्ही सगळे रिपोर्ट्स डाउनलोड करून घेऊ शकता. या पद्धतीनं काम करा, कुठलीही अडचण तुमची होणार नाही. धन्यवाद.